पावसाळा चालू झाला की गरमागरम चटपटीत काहीतरी खायची इच्छा होते। मग आज आपण बघूया एक असा मसाला वापरून झटपट तेलकट न होणारे ब्रेड पॅटीस। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हे मी बटाटे घेतले आहेत। बटाटे स्वच्छ धुवून मी आता कुकर लावते। कुकरला बटाटे उकडून घेते। आता बटाटे उकडतात तोपर्यंत आपण मसाला बनवून घ्या आलं मिरची लसणाचा। हे मी आलं मिरची लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले, ते पण बारीक करून घेतलेलं आहे। बारीक करताना एकदम बारीक नाही करायचं, थोडं घसघशीत ठेवायचं। हे आपले बटाटे उकडून झालेले आहेत, मी आता ते काढून घेते। आता आपण मसाला फ्राय करूया। एक कढई घेतले, तेल गरम झालं, त्याच्यामध्ये राई टाकलेली आहे। राई तडतडली, थोडी जिरं टाकलं, हिंग टाकलं, कढीपत्ता घेतलाय, ही उडदाची डाळ थोडी टाकली, मी थोडी कोथिंबीर पण टाकले, आणि हा आले मिरची लसणाचा पेस्ट करून घेतला होता मसाला, तो टाकून घेतलाय। हे सगळं चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये हा मी पावभाजी मसाला टाकलेला आहे, आणि आपण बटाटे उकडून घेतले होते त्याच्यामधले मी 3च बटाटे घेतलेले आहेत, अंदाजे पाव किलो असतील। हे मी आता कुस्करून घेते, त्याच्यामध्ये मिक्स करून घेते। हे चांगलं आता परतून घ्यायचं, ह्याचा सुगंध येईपर्यंत त्याला चांगलं असं परतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेते, कोथिंबीर टाकून घेते, आणि परत एकदा चांगला हलवून घेते। आपलं स्टफिंग थंड होत आहे तोपर्यंत आपण बेसन भिजून घेऊया। एक वाटीभर बेसन घेतलं होतं, चिमूटभर सोडा टाकला, चवीनुसार मीठ टाकून घेतलं, आणि हे पाणी टाकून मी चांगलं हलवून घेते। गाठी मोडून घेतलेल्या आहेत, पण मी आता परत एकदा हाताने हलवून घेते, म्हणजे चांगल्या गाठी मोडतात आणि बेसनही चांगलं हलवलं जातं। आता एका बाजूला मी तेल गरम करत ठेवते, तेल गरम होते तोपर्यंत आपण हे ब्रेड भरून घेऊया। हे ब्रेडच्या स्लाइस घेतल्या, त्याच्यामध्ये मसाला घेतला थोडासा मी हातावर, तो त्याला चांगला व्यवस्थित असं लावून घ्यायचा। मसाला चारी बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचा, आणि ब्रेड असं वरती ठेवून थोडं दाबून घ्यायचं। आता याला मधोमध बरोबर कट करायचं। तुम्हाला चौकोनी पाहिजे तर चौकोनी कट केले तरी चालतात, पण मी असे त्रिकोणी कट करून घेते। मसाला थोडासाच भरून घ्यायचा, जास्त भरला तर पॅटीस खूप फुगतो आणि घशामध्ये अडकल्यासारखं होतो। हे तेल गरम झालंय, आता मी पॅटीस तळून घेते। गॅस मोठाच ठेवायचा पॅटीस टाकेपर्यंत। एक बाजून उलट सुलट केलं की गॅस थोडं मिडियम करायचा आणि पॅटीस तळून घ्यायचे। फास्ट गॅसवर ब्रेड पॅटीस तळले तर ते वरतून तर लाल होतील पण आतून कच्चे राहतात, म्हणून मिडियम गॅसवर पॅटीस तळून घ्यायचे। तेल पण पियत नाहीत आणि आपले बरोबर होतात। आता मी तुम्हाला हाताला बघा असं करून दाखवते, तर माझ्या हाताला तेल आहे का बघा, अजिबात दिसत नाहीये, आणि आपले पॅटीस पण असे कुरकुरीत झालेले आहेत। मी आता तुम्हाला कट करून दाखवते। हे बघा असे व्यवस्थित थोडं पातळसर भरले होते, मग व्यवस्थित झालेले आहेत। आता तेल गरम होतं, त्याच्यातच मी ह्या मिरच्या तळून घेते। वडे भजी पॅटीस म्हटलं की मिरची हवीच, मी ह्या मिरच्या मी अशा तळून घेते। पण मिरची तळताना 2 तुकडे करून टाकायचे, किंवा त्याला थोडा कट मारून घ्यायचा। मिरची तशीच तेलात टाकली तर मिरची तेलात फुटते आणि अंगावर उडण्याची शक्यता असते, म्हणून मिरची नेहमी तोडून टाकायची। आता आपल्या मिरच्या पण तळून झाल्या आहेत, आपले पॅटीस पण तयार आहे। पावभाजी मसाला टाकून पॅटीस बनवलेले आहे। तुम्ही कधी अशी बनवले का ते मला सांगा, आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण।